बघा, घरच्या घरी मी आल्यापासून सुंठ तयार केल्या. जशी दुकानात मिळते तशी सेम सुंठ तयार झाल्या. आलं माझ्याकडं घरी होतं, स्वच्छ धुवून घेतलं, पूर्ण त्याची साल काढली आणि कळीचा चुना हे बनवण्यासाठी मी कळीचा चुना वापरलाय आणि त्याची निवळी बनवली आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण असं ठेवलं बुडवून आल्यामध्ये असं पूर्ण बुडवून ठेवलं. आणि नंतर बघा, ज्या पूर्ण ते चुन्याचा थर ह्याच्यावरती बसला का की मग हे मी काढून असं कपड्यावर सुकत ठेवलं आणि तसं 1-2 दिवस तसं सुकवलं. नंतर आता भांड्यात काढून ठेवलंय. आता 7-8 दिवस होत आले बघा. जशी दुकानातून आणतो सेम तशी सुंठ तयार झाल्या. आणि आपण पुरणपोळीसाठी सुंठ वापरतात, पण आपण वापरतो सुंठ. मी तुम्हाला दाखवणार आहे किती कठीण, म्हणजे जशी दुकानात तयार मिळते तशी जेव्हा आपल्याला वापरायची आहे त्यावेळेला ही आपण चुना ह्याच्यावरचा काढून वापरायला घेऊ शकतो. आणि म्हटलं ट्राय तरी करून बघूया. तर खरंच घरच्या घरी छान सुंठ तयार झाली. आणि मी म्हणजे मला वाटलं म्हणजे तयार होत्या का नाही मला जरा हे होत होतं, पण नक्की म्हणजे तयार झाली. म्हटलं आज व्हिडिओ तुम्हाला दाखवा, म्हणजे असं ते पूर्ण सगळं प्रोसेस करताना मी व्हिडिओ तयार नाही केला. मग म्हटलं आता तुम्हाला हा व्हिडिओ तयार झाला तर दाखवते. तर एक सुंठ मी चेचून पण दाखवते बघा. तर जशी दुकानातून विकत आणतो आपण सेम बघा, जशी आपण दुकानातून तयार सुंठ आणतो सेम तशी तयार झाल्या सुंठ आहे का. वाळल्या पण चांगली बघा. झाल्या का नाही सुंठ तशी तयार. सेम जशी आपण दुकानातून आणतो तशी घरच्या घरी सुंठ तयार मी केल्या तुम्हाला. आणि तुम्ही पण अशी तयार करू शकता. आलं फक्त जो आलं स्वस्त आहे का नाही तेव्हा आणून ठेवायचं आणि ही सुंठ तुम्ही तयार करू शकता. तर मी तयार केल्या. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि घरच्या घरी सुंठ तयार केलेली तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, घरच्या घरी सुंठ मी तयार केल्या. सेम दुकानातून आणतो तशी सुंठ तयार झाल्या.